Hello students, आज आपण बघणार आहोत न्यूमेरिकल सोल्युशन ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. यातली पहिली मेथड आहे पिकार्ड्स मेथड. तर पिकार्ड्स मेथड आपण यूज करणार आहोत डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर सॉल्व करण्यासाठी. तर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला dy/dx is equal to f of xy where x is equal to x0 y is equal to y0. तर या ज्या x0 आणि y0 आहेत या इनिशियल व्हॅल्यू आहेत x आणि y च्या, म्हणून याला इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम असं सुद्धा म्हणतात. फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे, इनिशियल व्हॅल्यू दिलेले आहेत आणि हे सॉल्व करायचे बाय युजिंग पिकार्ड्स मेथड. तर हे सॉल्व करण्याची ही मेथड आहे. हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे या मेथडनं आणि हा फॉर्म्युला आपण डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करणार आहे. त्यासाठी dy is equal to f of xy dx म्हणजे dx ची डिनॉमिनेटरची टर्म आहे ती राइट साइडला घेतलेली आहे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचं आहे, मग काय करावं लागेल? इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन करूया. इंटिग्रेटिंग फ्रॉम y0 to y dy is equal to इंटिग्रेशन फ्रॉम x0 to x f of xy dx. dy का तो कोएफिशिएंट आहे तो 1 आहे, so integration of 1 with respect to y is y from y0 to y. राइट हँड साइडला x0 to x f of xy dx ऍज जे आहे त्या. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट y मायनस y0 राइट हँड साइड ऍज इट इज. तर मायनस y0 जे आहे ते आपण राइट साइड लेफ्ट साइडला घेऊन जाऊया, राइट साइडला घेऊन जाऊया म्हणजे ते प्लस y0. सो y is equal to y0 plus integration x0 to x f of x y dx. तर हा जो फॉर्म्युला आहे हा पिकार्ड्स मेथडचा जनरल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण रूट्सची अप्रॉक्सिमेशन्स, इटरेशन्स फाइंड आउट करणार आहे. तर पहिलं अप्रॉक्सिमेशन टू द रूट कसं फाइंड आउट करायचं त्याची मेथड काय? तर या फॉर्म्युलाच्या यूज मध्ये याच्यामध्ये आपण y च्या ठिकाणी y1 यूज करतोय की जे फर्स्ट अप्रॉक्सिमेशन आहे. y1 is equal to y0 plus integration x0 to x f of x y0 dx. x आहे तसाच ठेवलेला आहे, फक्त y च्या ठिकाणी y0 पुट अप केलं. दॅट इज फर्स्ट अप्रॉक्सिमेशन टू द रूट. आता सेकंड अप्रॉक्सिमेशन मध्ये काय करायचं? y1 च्या ऐवजी y2, y0 आहे तसाच आणि y0 च्या इथे y1 की जे आपण पहिल्या प्रीवियस स्टेप मध्ये आपण पुट अप केलेले आहे, कॅल्क्युलेट केलेले आहे. Third approximation to the root y3 is equal to y0 plus integration ची लिमिट्स आहेत x0 to x f of x y2 dx. तर या टाइप मध्ये आपण जेवढी एक्झाम्पल मध्ये अप्रॉक्सिमेशन्स विचारले असतील तेवढी अप्रॉक्सिमेशन्स कॅल्क्युलेट करायचे. तर आपण याच्या वरचे एक्झाम्पल सॉल्व करूया पिकार्ड्स मध्ये. तर आपण बघणार आहोत फर्स्ट एक्झाम्पल पिकार्ड्स मेथडचं. एक्झाम्पल आहे यूज पिकार्ड्स मेथड टू सॉल्व डिफरन्शियल इक्वेशन dy/dx is equal to y plus x, y is equal to 1, x is equal to 0 up to third approximation. तर या क्वेश्चन मध्ये dy/dx म्हणजे y plus x ही व्हॅल्यू आहे फंक्शनची म्हणजे f of xy ची. f of xy is nothing but dy/dx. हे डिफरन्शियल इक्वेशन डेरिव्हेटिव्ह म्हणजे फंक्शन. y is equal to 1, x is equal to 0 या ज्या व्हॅल्यू आहेत या x आणि y च्या इनिशियल व्हॅल्यू आहेत म्हणजे सुरुवातीच्या व्हॅल्यू आहेत. तर y is equal to 1 ही इनिशियल व्हॅल्यू आपण y0 ने डिनोट करूयात. y0 is 1 and x is equal to 0 means x0 is equal to 0. x आणि y च्या इनिशियल व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि फंक्शनची व्हॅल्यू आहे y plus x. ही व्हॅल्यू प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वेगवेगळी असते. इनिशियल व्हॅल्यू पण वेगवेगळी असतात आणि डेरिव्हेटिव्ह किंवा फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती पण वेगवेगळी असते. त्या पद्धतीने आपल्याला ते इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू पुट अप करायला. तर पिकार्ड मेथडचा यूज करून अप टू थर्ड अप्रॉक्सिमेशन पर्यंत आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे. तर बाय युजिंग पिकार्ड्स मेथड फर्स्ट अप्रॉक्सिमेशन टू द रूट इज, जे आपण एकदा फॉर्म्युला बघितला होता पिकार्ड्स मेथडचा, तो फॉर्म्युला आहे y1 is equal to y0 plus integration x0 to x f of x y0 dx. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करूयात. y0 ची व्हॅल्यू आहे 1 plus x0 ची व्हॅल्यू 0 to x
y plus 1 plus x. At the place of y we have put 1 plus x dx. आता इंटिग्रेशन करूयात नेहमीच्या मेथडनं. 1 the integration with respect to x integration of x is x square divided by 2. Limits are from 0 to x. Upper limit minus lower limit x plus x square by 2 as it is. जिथे x आहे तिथे x put up केल्यानंतर व्हॅल्यू ही देणार आहे minus lower limit at the place of x we have to put 0, so both the terms becomes 0. So upper limit minus lower limit. So value of y1 first approximation to the root is 1 plus x square divided by 2. तर या पद्धतीने आपण अजून दोन approximations find out करणार आहोत. The second approximation to the root formula दिलेला y2 is equal to y0 plus integration x0 to x f of x y1 dx. फॉर्म्युला मध्ये चेंज काय झालं बघा, y0 आहे तसंच आहे, फक्त y0 च्या ऐवजी इथे फंक्शन मध्ये y1 ही जी प्रीवियस स्टेप मध्ये आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती ती आपण पुट अप करणार आहे y1 dx. तर आपण व्हॅल्यू पुट अप करूया. y2 is equal to y0 ची व्हॅल्यू जी एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे ती 1 प्लस इंटिग्रेशन 0 to x f of x y1 ची व्हॅल्यू ही जी आपण आधीच्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे ती पुट अप केली 1 plus x square by 2 dx. फंक्शन एक्झाम्पल मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वेगवेगळं असतं. तर या एक्झाम्पल मध्ये y plus x आहे, इथे y ची व्हॅल्यू 1 plus x square by 2 आहे. सो दिस इज y plus x dx. नाउ x plus x या दोन लाईक टर्म्स आहेत. लाईक टर्म्स असल्यामुळे आपण त्यांची ऍडिशन करूया की जेणेकरून इंटिग्रेशन मधल्या टर्म्स कमी होतील. सो x plus x 2x plus x square by 2 as it is. 1 पहिली टर्म आहे तशी 1 the integration x 2x integration 2x square divided by 2 to get cancelled plus x square the integration x cube divided by 3 into this 2. So 3 to the 6. Here we have x square divided by 2. So integration of x square is x cube divided by 3 and 3 into 2 is 6. तर आपण याच्यामध्ये लिमिट अप्लाय करूया. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट at the place of x we have to put x. So x plus 2 to get cancelled x cube divided by 6. This is second approximation to the root. Now third approximation y3 is equal to y0 plus integration x0 to x f of x y2 dx. y2 ची जी व्हॅल्यू जी आपण प्रीवियस स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केली होती ती पुट अप करूया. 1 plus 0 to x f of x 1 plus x square by 2 plus x cube by 6 dx. ती व्हॅल्यू आपण पुट अप केली. परत फंक्शनचा जो प्रीवियस फॉर्म्युला आहे y plus x चा तो अप्लाय करूया. y ची जी व्हॅल्यू आहे ती टोटल व्हॅल्यू आहे ती आपण पुट अप करूया. 1 plus x square by 2 plus x cube by 6 plus x dx. तर x आणि x चे एडिशन करूया. x 1x plus 1x 2x plus x square by 2 plus x cube by 6 dx. Now integration is with respect to x. First one as it is. Integration of 1 is x. 2x integration is 2x square divided by 2. 2 to get cancelled, so remains only x square. X square integration is x cube divided by 3. 3 into 2 6 plus x cube integration is x raised to 4 divided by 4. 4 into 6 24. So upper limit minus lower limit. Upper limit जिथे x आहे तिथे आपल्याला x पुट अप करायचं आहे. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती आहे तशीच राहील. मायनस लोअर लिमिट x च्या ठिकाणी 0 पुट अप करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मची व्हॅल्यू येणार आहे 0. So we have 1 plus x square plus x cube divided by 6 x raised to 4 divided by 24. तर जेवढे अप्रॉक्सिमेशन्स आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारले असतील तेवढे अप्रॉक्सिमेशन्स आपण या मेथडनं कॅल्क्युलेट करणार. आपण बघणार आहोत आता सेकंड एक्झाम्पल पिकार्ड्स मेथडचं. एक्झाम्पल आहे ऑब्टेन पिकार्ड्स मेथड सेकंड अप्रॉक्सिमेशन टू IVP. IVP म्हणजे इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम.
y dash is equal to x square upon y square plus 1 y bracket 0 is equal to 0. तर y dash म्हणजे काय तर dy by dx आणि y bracket 0 is equal to 0 म्हणजे ही जी ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आहे ती x ची आणि राइट हँड साइड ची व्हॅल्यू आहे ती y ची. दोन्ही इनिशियल व्हॅल्यू आहेत. x ची इनिशियल व्हॅल्यू 0 y ची इनिशियल व्हॅल्यू सुद्धा 0 आहे. तर dy by dx म्हणजे y dash ही व्हॅल्यू आपण f of x y ने डिनोट करतो that is x square upon y square plus 1. तर एक्झाम्पल सॉल्व करूया अप टू सेकंड अप्रॉक्सिमेशन. हे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. तर फर्स्ट अप्रॉक्सिमेशन टू द रूट बाय युजिंग पिकार्ड्स मेथड. फॉर्म्युला आहे y1 is equal to y0 plus integration x0 to x f of x y0 dx. पण व्हॅल्यू पुट अप करूया. y0 ची व्हॅल्यू आहे 0, x0 लोअर लिमिट 0 टू x f of x 0 dx. तर फंक्शन आहे. मगाच्या एक्झाम्पल मध्ये फंक्शन वेगळे डिफाइन केलं होतं. आता हे एक्झाम्पल जे सेकंड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये फंक्शन आहे x² अपॉन y² प्लस 1. तर जिथे y आहे तिथे आपल्याला 0 पुट अप करायचं. x आहे तसंच y च्या ठिकाणी 0. सो x² डिवाइडेड बाय 0 स्क्वेअर मीन्स 0 प्लस 1 dx. डिनॉमिनेटर आहे 1 म्हणजे आपण फक्त न्यूमरेटर पुट अप करतोय x² dx. So integration of x² is x³ divided by 3. Limits are from 0 to x. Upper limit minus lower limit. Lower limit 0 आहे त्यामुळे लोअर लिमिट मध्ये काहीच फरक पडणार नाही. x³ divided by 3 ही व्हॅल्यू आली. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन टू द रूट y1 is x³ divided by 3. Now second approximation. Second approximation to the root formula is y2 is equal to y0 plus integration x0 to x f of x y1 dx. व्हॅल्यू जी प्रीवियस स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट केली होती y1 ची ती पुट अप करूया x³ डिवाइडेड बाय 3. y0 ची व्हॅल्यू पुट अप केली 0. फंक्शन आहे f of x y x² upon y² plus 1. आता पहिल्या इंटिग्रेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला नाही कारण y ची व्हॅल्यू 0 होती. तेव्हा आपला डिनॉमिनेटर हा नॉन झिरो झाला आणि आपण इंटिग्रेशन इझी मध्ये केलं. पण आता आपल्याला y ची व्हॅल्यू एक्झिस्ट आहे. ती व्हॅल्यू आहे x³ डिवाइडेड बाय 3. ती व्हॅल्यू आपण पुट अप करूया. न्यूमरेटर x² आहे तसा आणि जिथे y आहे तिथे आपण पुट अप करतोय x³ डिवाइडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 dx. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करायचे. इंटिग्रेशन सॉल्व करण्याची मेथड आहे जे x³ डिवाइडेड बाय 3 आहे त्याला आपण t पुट अप करणार आहे. सो इथे साइडला सॉल्व केलेला आहे x³ डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू t. तर 3 ला आपण राइट साइडला कन्वर्ट करूया. सो x³ इज इक्वल टू 3t. इंटिग्रेशन करताना आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. dt ची किंवा x³ बाय 3 ची आपल्याला व्हॅल्यू आपण कन्वर्ट करतोय. टोटली कन्वर्जन t मध्ये करतोय. तेव्हा आपण x³ जो न्यूमरेटर मध्ये x² आहे त्याचं ही कन्वर्जन आपल्याला t मध्ये करायचंय. तेव्हा आपण डिफरन्शिएट करून घेऊया. x³ चा डेरिव्हेटिव्ह आहे 3x² dx आणि 3 dt चा डेरिव्हेटिव्ह आहे 3 dt. दोन्ही साइडला 3 आहे कॅन्सल 3 3 गेट कॅन्सल. सो रिमेन्स x² dx इज इक्वल टू dt. जे न्यूमरेटर मध्ये टर्म आहे x² dx त्याची व्हॅल्यू आपण टोटली कन्वर्ट करतोय t मध्ये dt. ना ज्यावेळेला आपण व्हेरिएबल चेंज करतो त्यावेळेला त्याचे लिमिट सुद्धा चेंज करावे लागतात. तर x आणि t या टाइप मध्ये आपण टेबल तयार करूया. x ची इनिशियल व्हॅल्यू 0 आहे आणि फायनल व्हॅल्यू x आहे. लोअर लिमिट 0 अपर लिमिट x. सो x व्हॅरीज फ्रॉम 0 टू x. त्यावेळेला t कसा व्हॅरी होतोय तर याच्यावरून आपण ते बघूया. ज्यावेळेला x 0 असेल तर आपण इथे x ची व्हॅल्यू 0 पुट अप केली तर t ची व्हॅल्यू सुद्धा 0 येणार आहे. आणि ज्यावेळेला x हा x असेल त्यावेळेला t ची व्हॅल्यू ऑब्वियसली x³ डिवाइडेड बाय 3 येणार आहे. म्हणजे x व्हॅरीज फ्रॉम 0 टू x, t व्हॅरीज फ्रॉम 0 टू x³ बाय 3. तर आपण लिमिट मध्ये पण चेंज करूया. लिमिट्स आर फ्रॉम 0 टू x³ बाय 3 x² dx dt. x³ बाय 3 ला आपण t पुट अप केला होता सो t² प्लस 1. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. 1 अपॉन x² प्लस 1 इज tan इनवर्स x. आता x² च्या ऐवजी t² आहे त्यामुळे ते इंटिग्रेशन येणार आहे tan इनवर्स t. लिमिट्स आर फ्रॉम 0 टू x³ बाय 3. तर अपर लिमिट मायनस लोअर लिमिट at the place of t we have to put x³ by 3. So tan inverse x³ by 3 minus tan inverse of 0. अब
आपल्याला माहिती आहे tan इनवर्स 0 ची व्हॅल्यू 0 असते, त्यामुळे सेकंड जे लोअर लिमिट आहे ते 0 येणार आहे. सो रिमेन्स ओन्ली tan इनवर्स x³/3. इथपर्यंत जरी आन्सर ठेवलं तरी ते व्हॅलिड आहे. पण जर आपल्याला एक्सपान्शनचा फॉर्म्युला आठवत असेल तर आपण त्याला अजून एक्सपांड करू शकतो. तर tan इनवर्स x चा एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे x - x³ m x⁵5/5. आपण m1 मध्ये एक्सपान्शन ऑफ फंक्शन मध्ये बाय युजिंग मॅक्लॅरिन सिरीज tan इनवर्स x चं एक्सपान्शन पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करूया. तर tan इनवर्स x³/3 आहे, म्हणजे जिथे x आहे तिथे आपण x³/3 पुट अप करणार आहे. तर x³/3 x च्या ऐवजी x³/3 मायनस x³/3. तर x ची व्हॅल्यू आहे x³/3, तर त्याचा क्यूब केला तर x³ चा क्यूब येणार आहे 3 * 3 9 x⁹9 इन डिवाइडेड बाय 3 चा क्यूब 3 * 3 * 3 27 इनटू अजून एक 3 रिमेनिंग आहे, सो 27 * 3 81 अँड सो ऑन. याच्या पुढे आपण अजून पुढे पण कॅल्क्युलेट करू शकतो, पण दोन टर्म सफिशियंट आहेत. तर ही जी स्टेप आहे ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथेपर्यंत सोडवलं तरी चालेल किंवा याच्या पुढे केलं तरी चालू शकतं. तर या टाइपमध्ये तुम्हाला एक्झाम्पलमध्ये जेवढे अप्रॉक्सिमेशन्स विचारले असतील त्या टाइपमध्ये सॉल्व्ह करायचे. सो थँक यू व्हेरी मच.